नमस्कार। आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो अनेकदा मुलींच्या बाबतीत ऐकायला मिळतो, पण मुलींबाबत चर्चा करायला फार कमी वेळ होतो। प्रश्न असा, मुलींना नाईट फॉल होतो का? या विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। ते एक अनुभवी क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत। त्यांची मुख्य शाखा संभाजीनगर येथे असून सोमवार ते शुक्रवार ते तिथे प्रॅक्टिस करतात। रविवारी आणि शनिवारी ते मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना भेट देतात। त्याबरोबरच नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरांमध्ये त्यांची क्लिनिक कार्यरत आहेत। आता मूळ विषयाकडे वळूया। नाईट फॉल म्हणजे झोपेत वीर्यरखलन होणे। ही गोष्ट आपण प्रामुख्याने पुरुषांबाबत ऐकतो, कारण त्यांचं प्रजनन तंत्र वेगळं असतं। पुरुषांच्या शरीरात वीर्य तयार होतं आणि शरीराला त्याचा साठा जास्त असल्यासारखा वाटतो, तेव्हा ते झोपेत स्वप्न अवस्थेतून बाहेर टाकलं जातं। पण महिलांचं शरीर वेगळ्या पद्धतीने कार्य करतं। महिलांच्या शरीरात वीर्य तयार होत नाही, त्यामुळे नाईट फॉल हा शब्द तसा त्यांच्या बाबतीत लागू पडत नाही। मात्र डॉक्टर मुंदडा सांगतात की महिलांमध्ये झोपेत लैंगिक उत्तेजना निर्माण होणं, स्वप्नदोषासारखी भावना निर्माण होणं आणि योनीतून स्त्राव होणं अशा घटना घडू लागतात। याला महिला नाईट फॉल म्हणणं तितकंसं शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाही, पण अनुभव मात्र काहीसा तसाच असतो। वैद्यकीय दृष्ट्या बघितलं तर महिलांमध्ये झोपेत किंवा दिवसा देखील कधी कधी नैसर्गिक हार्मोनल बदल होतात। मेंदूतून येणारा लैंगिक विचार किंवा स्वप्न किंवा जननेंद्रियात रक्तप्रवाह वाढल्यामुळे अशा संवेदना निर्माण होऊ शकतात। झोपेत हे झाल्यास महिलांना सकाळी उठल्यावर ओलसरपणा किंवा आनंद अनुभव जाणवू शकतो। हे एकदम नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि यात काहीही गैर नाही। उलट ही महिलांच्या लैंगिक आरोग्याचं, हार्मोनल बॅलन्स आणि शारीरिक सामान्य कार्याचं लक्षण असू शकतं। पण येथे एक महत्त्वाची गोष्ट येते, अनेक महिला याबद्दल लाजतात किंवा विचार करत नाही, कारण समाजात या विषयावर उघडपणे चर्चा होत नाही। डॉक्टर मुंदडा सांगतात की अशा वेळी महिलांनाही समजून घ्यायला हवं। शरीराचं हे एक नैसर्गिक कार्य आहे, जसं तुम्हामध्ये शरीराचं हे एक नैसर्गिक कार्य आहे, जसं मुलांमध्ये नाईट फॉल नैसर्गिक आहे, तसेच ते देखील। जर स्त्रावाचा जास्त परिणाम होत असेल, वेदना होत असतील किंवा इतर काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये डॉक्टर मुंदडा आणि त्यांची टीम अशा अनेक महिलांना मार्गदर्शन करत असतात। त्यांना लैंगिक आरोग्याबाबत प्रश्न असतात, जे सांगतात की महिलांना स्वतःच्या शरीराबद्दल जाणून घेणे, हार्मोनल बदल समजून घेणे आणि गरज पडल्यास योग्य उपचार घेणे हे आत्मविश्वास आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। म्हणूनच जर तुम्हालाही या विषयावर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल योग्य सल्ला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लगेच संपर्क करा किंवा थेट डॉक्टर मुंदडा यांची भेट घ्या। तुमचं आरोग्य, तुमची माहिती आणि तुमची गोपनीयता याचा पूर्ण सन्मान येथे केला जातो। आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत अशीच एक महत्त्वाची बाब आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।